नमस्कार, मी मनुश्री पाटील. सेम मला तुमच्याशी बोलायचं आहे कार्यक्रमामध्ये. खरं तर आज आपण चर्चा करणार आहोत. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली असली तरी अजूनही राज्यातील नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाहीये. दुसऱ्या डोसकडे खरं तर त्यांनी पाठ फिरवलेली बघायला मिळते. राज्यात अजूनही 90 लाख लोकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसच घेतलेला नाहीये. कोरोना निर्बंधांमध्ये सूट दिला तसंच जनजीवन सुरळीत झाल्यानंतर लोकांनी कोरोना लसीकरणाकडे सुद्धा दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. लसीच्या दुसऱ्या डोसची वेळ आल्यानंतरही नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेणं टाळलंय. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली. लसीकरण न केलेल्या नागरिकांना आता औरंगाबादमध्ये रिक्षामध्ये सुद्धा प्रवेश मिळणार नाहीये. या पाठोपाठ बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांनी औरंगाबाद पॅटर्न राबवलाय. त्यानुसार हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप यासह सर्वच आस्थापनांमध्ये लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय. तसंच नियमांचं उल्लंघन झाल्यास आस्थापनं सील करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मुळात दुसऱ्या डोसकडे पाठ का फिरवले, का त्यांच्यामध्ये उदासीनता दिसून येते आणि नेमकं प्रशासनानं आता सगळं काय केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल आपण थेट चर्चा करणार आहोत. अर्थातच आपण बघतोय अगदी पहिला डोस घेण्यासाठी ज्या पद्धतीनं नागरिकांमध्ये अगदी रस्सीखेच सुरू होती, मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिक करत होते, एक उत्सुकता होती किंवा कोरोनाची भीती सगळ्यांच्या मनात होती. त्यामुळे पहिल्या डोससाठी रांगाच्या रांगा लागल्या. अनेक ठिकाणी लसी संपत आल्या होत्या, तरी पण पुन्हा अगदी नागरिकांनी आवाज उठवला, तातडीने लस द्यावी मागणी करण्यात येत होती. मात्र जसं कोरोना नियंत्रणात आता आल्याचं बघायला मिळतं, ज्या पद्धतीनं आता निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झालेत, त्यानंतर मात्र दुसऱ्या डोससाठी नागरिक उदासीन दिसून येते. खास करून ग्रामीण भागात हे चित्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. अर्थातच आपण बघतो औरंगाबादमध्ये अनेक निर्बंध आता घालण्यात आलेले आहेत. अनेक आस्थापनं सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी ज्या 2 जर डोस नसतील तर परवानगी नाकारण्यात आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय नागरिक का मुळात उदासीन आहेत, प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे, सगळ्याबद्दल बोलणार आहोत. सचिन बडे, सुरुवातीला जाऊया, औरंगाबादला जाऊया. सचिन, आपण बघतो औरंगाबादमध्ये जर सुरुवातीचं चित्र बघितलं, तुला मला दोघांनाही माहिती आहे की ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गर्दी लस घेण्यासाठी होत होती, कोरोना जेव्हा आपण बघतो पीकवर होता, नागरिकांच्या अक्षरशः झुंबड उडत होती लस घेण्यासाठी. मात्र जसजसं निर्बंध शिथिल होत गेले किंवा कोरोना नियंत्रणात आले, औरंगाबादकरांनी दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळतंय. का मुळात ही उदासीनता दिसून येते? प्रशासन कमी पडतंय की नागरिकच बेजबाबदार झालेत? मनुश्री, आता नागरिक बेजबाबदार झालेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याचं लसीकरण का कमी आहे असा संतप्त सवाल देखील आता जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित केलेला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडून याचं उत्तरही अपेक्षित होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरही दिलं. परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या संख्येनं वाढावं यासाठी आता औरंगाबादमध्ये विविध प्रकारची नियमावली लावण्यात आलेली आहे. जर तुमचं लसीकरण झालेलं नसेल तर तुम्हाला मेडिकल मिळणार नाही, रेशन मिळणार नाही, किराणा मिळणार नाही, पेट्रोल मिळणार नाही, प्रवासी सेवा मिळणार नाही, म्हणजे असे कठोरातले कठोर नियम सुद्धा लावलेले आहेत. एवढंच काय तर लसीकरण झालेलं नसेल तर दारू सुद्धा मिळणार नाहीये. असे कडक नियमावली औरंगाबादमध्ये सध्याच्या स्थितीला लागू करण्यात आलेली आहे. यामुळे ही नियमावली किती गरजेची आहे का, किंवा नागरिकांनी पुढे यायला हवं का, नियमावलीच लावायला हवी असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. आपल्यासोबत औरंगाबादकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, तुम्ही काय सांगाल? सध्या औरंगाबादमध्ये नियमावली लावण्यात आलेली आहे, ही नियमावली महत्वाची वाटते का तुम्हाला? आणि ही नियमावली लावले तरच नागरिक लसीकरणाकडे जातील का असं वाटतंय तुम्हाला? नियमावली जी लावलेली आहे ती अगदी योग्य आहे. नियम तर लावले गेलेले पाहिजे आहेत. कोरोनाची लस प्रत्येकाने घेतली पाहिजे आहे. परंतु ज्या काही त्यांनी अटी घातलेल्या आहेत त्या अटी सपशेल त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करण्यासारखे आहेत. लोकांना ब्लॅकमेल करता का तुम्ही? 19 महिने झालं, मान्य आहे, 19 महिने झालं त्या ठिकाणी कोरोना आलेला आहे, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधल्या लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. म्हणजे लस घेतलं नाही राशन मिळणार नाही, लस घेतलं नाही पेट्रोल मिळणार नाही, लस घेतलं नाही मॉलमध्ये जाता येणार नाही. ठीक आहे ना, काहीतरी त्यांचे अडचणी असतील, तुम्ही जनजागृती करा, प्रत्येक घरापर्यंत तुम्ही पोहोचा, मग त्या ठिकाणी जनजागृतीच्या माध्यमातून लसीकरण त्या ठिकाणी वाढेल. तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करता कामा नये. अगदी हे ब्लॅकमेलिंग आहे, अगदी ब्लॅकमेलिंग आहे. मुख्यमंत्री काय सांगतात? मुख्यमंत्र्यांना मी एवढंच त्या ठिकाणी सांगेल की जनजागृतीच्या माध्यमातून तुम्ही लसीकरण वाढवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा, परंतु लोकांना ब्लॅकमेल करून प्रायव्हेट सेक्टर मधल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना जर तुम्ही राशन जर नाही दिलं तर लोकांनी खायचं काय? आणि ज्या लोकांनी दुसऱ्या ठिकाणी नोकऱ्या पकडल्या त्या लोकांना पेट्रोल मिळत नसेल, मॉलमध्ये जायला मिळत नसेल, तर त्या लोकांनी करायचं काय त्या ठिकाणी? तुम्ही जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा, त्या ठिकाणी हे करा, परंतु असे कठोर नियम लावू नका. नियम कठोर आहेत वाटतंय का तुम्हाला? काय करायला हवं? कारण आता तुमच्या गाडीत पेट्रोल नसेल तुमचं काम होणार नाही, परंतु तुम्ही लस घेतली नसेल, तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर म्हणजे आधार कार्ड पेक्षा आणि रेशन कार्ड पेक्षा सुद्धा वजनदार आता लसीचं प्रमाणपत्र वाटतंय का?
नक्कीच नियम कठोर करायला काही हरकत नाही, पण नियम इतकेही कठोर करू नयेत की जनतेची तारांबळ व्हावी अथवा जनतेची अविस्कळीतपणा व्हावा जनतेला. जसं की आपण पाहतो पूर्ण महाराष्ट्रभर आज बस सेवा बंद आहे. मग जास्तीत जास्त लोक गाड्या यूज करतात आणि पेट्रोल पंपासाठी जातात, पण आपण पाहतो की तिथं पेट्रोल पंपावर एवढी मोठी तुंबळ गर्दी झालेली असते की असा प्रश्न होतो की लसीकरणासाठी आहे का, म्हणजे आपण कुठेतरी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच करण्याच्या प्रयत्नात आपण गर्दी वाढवतो. आणि दुसरं की मेडिकल असेल, जीवनावश्यक गोष्टी असतील, याच्यावर निर्बंध लावणे म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे. अशा गोष्टींवर निर्बंध लावले गेले नाहीत पाहिजे आणि लसीकरण पूर्ण करण्यासाठी या अधिकही काही चांगले प्रयत्न करता यावेत, याच्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. लसीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत. एखादी व्यक्ती आजारी असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला औषधी आणायचे, मेडिकलला गेलो आपण, प्रमाणपत्र दाखवावं लागेल तरच आपल्याला त्या ठिकाणी मेडिकल मिळणार आहे. किंवा तुमच्या घरामध्ये काही वस्तू संपल्या, तुम्ही किराणा दुकानात गेला तर तुम्हाला तिथं प्रमाणपत्र दाखवावंच लागेल. हे एवढे कडक नियम आहेत, हे योग्य वाटतात का तुम्हाला? का हे नियम असायलाच हवेत? नाही, नियम असायला हवे, पण ज्या मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी काही लोकांनी लस नाही घेतल्या गेली त्यांच्याकडून, काही त्यांची परिस्थिती असेल, कदाचित त्यांच्यात गैरसमज होता, तर इथं प्रशासन कमी पडलं जनजागृती करण्यात. तुम्ही नियम कडक करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन तुम्ही लसीकरण करा ना. तुम्ही घरोघरी जाऊन लसीकरण करू शकता. त्यामुळे हा जो नियम आहे तर मला तरी असं वाटतं की हा कुठेतरी जास्तच कडक अटीचा आहे. नियम झालाय. मनुष्य आपण पाहू शकतो औरंगाबादचा जो पॅटर्न आहे तो इतरही जिल्ह्यात लागू करण्यात आलेला आहे. परंतु त्या जिल्ह्यातील नागरिकांच्या जर प्रतिक्रिया पाहिल्या तर नियम आम्हाला लागू आहेत, मान्य आहेत, परंतु एवढेही कठोर नियम नकोयत की कुणाचा जीव जाईल, एवढेही कठोर नियम नकोयत की कुणाचं तरी सचिन अर्थातच आपण त्या औषधं मात्र औषधांसाठी हा नियम नसावा ही मागणी नक्कीच आपण अगदी संयुक्तिक वाटते. पण इतर ज्या गोष्टी आहेत, राशन वगैरे आहेत, या गोष्टी मात्र जर कठोर केले नाहीत नियम तर लोक सुद्धा लस घ्यायला पाठ फिरवतात. याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे जे काही लस घेणं सांगतात, दुसरा डोस कंप्लीट करा सांगतात किंवा हे नियम लावले ते लोकांच्या आरोग्यासाठी आणि हितासाठीच आहे, याचा विचार नाही का करत नागरिक? मनुश्री, हा विचार करायला हवा, हा स्वतःच्या आयुष्यासाठीच आहे. परंतु दुसरा नियम असा सुद्धा लागू होतो, एखादा रुग्ण आहे, तो रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, त्याला म्हणजे तो गंभीर आहे, परंतु मग अशा वेळेला त्याचा नातेवाईक हा लसीचं प्रमाणपत्र सापडत बसेल किंवा लसीचं केंद्र सापडवत बसेल का त्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल, असा सुद्धा प्रश्न नाही, निश्चितच औषधासाठी वगैरे हा चुकीचाच आहे निर्णय असं म्हटलं जाते किंवा त्या विरोधात आवाज उठवला जातो, हे निश्चितच योग्य आहे. पण इतर गोष्टींसाठी जर अशा प्रकारे निर्बंध असतील तर त्याचा सुद्धा विचार करणं लोकांनी सुद्धा तितकाच गरजेचं आहे अर्थात. आणि मला वाटतं औरंगाबाद पॅटर्न आता इतर ठिकाणी सुद्धा राबवण्यात येतो आहे. बीडमध्ये जाऊया, विकास माने सुद्धा आपल्या बरोबर आहे. विकास, आणि ज्या पद्धतीने औरंगाबादमध्ये आपण बघतोय दुसरी लस घेण्यासाठी किंवा दोन्ही लस पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीनं अटी घालण्यात आलेल्या आहेत, त्या अटींबद्दल काही नागरिकांच्या मनात शंका आहे. अर्थात त्या अटींचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे, पण जे काही आहे ते लोकांच्या आरोग्यासाठीच आहे, त्यांच्या हितासाठीच आहे, हा सुद्धा लोकांनी विचार करणं तितकंच गरजेचं आहे असं नाही का वाटत? नक्कीच मनश्री, आपण पाहिलं तर खरं तर बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यापासूनच लसीकरणाबाबत जी उदासीनता आहे ती पाहायला मिळाली होती. कारण मागील 4 दिवसांपासून जे काही आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेनंतर खरं तर 10% लसीकरणामध्ये वाढ झाल्याचं देखील पाहायला मिळते. कारण की भर रस्त्यामध्ये चौकामध्ये जे आरोग्य विभागाकडनं टेंट लावण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे लसीकरण केलं जाते. आपल्याबरोबर बीडकर आहेत, त्यांना विचारूयात की त्यांना काय नेमकं वाटतं. मला सांगा, हे नियम लावलेत आरोग्य विभागाने, त्यामुळे एकंदरीतच काय नेमकं त्रास होतोय, पण लसीकरण करणं देखील गरजेचं आहे. नक्कीच बीडच्या जनतेने दुसऱ्या डोसला नक्कीच पाठ फिरवलेली आहे. पाठ फिरवली, पण प्रशासनानं 2 दिवसापासून जी नवीन नियमावली लावलेली आहे, आमचं बीडकरांचं म्हणणं आहे की सगळीकडे नियमावली जर सारखी असेल तर नक्कीच जनजागृती होईल. कारण एक जिल्ह्याला वेगळा नेम, एक जिल्ह्याला वेगळा नेम तर ते चालणार नाही. जसं की बीडच्या प्रशासनानं, जिल्हाधिकारी साहेबांनी फक्त मंदिर आणि सरकारी ऑफिसेसला नियमावली लावलेली की सर्टिफिकेट असल्याशिवाय तुमचे काम किंवा तुम्हाला एंट्री मिळणार नाही. परंतु माझं म्हणणं आहे की जसं की औरंगाबादच्या धर्तीवर जर विचार केला तर तिने आज ऑटोमध्ये बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला लसीकरणाची गरज दाखवलेली आहे. त्या हिशोबानं माझं म्हणणं आहे की नियमावली सगळीकडे लावली तर नक्कीच जनतेमध्ये जनजागृती होईल. आणि जे जनतेमध्ये जनजागृती करायला पाहिजे प्रशासनानं, ते जेवढे आवर्जून चांगल्या पद्धतीनं करता येईल. कारण जनतेचा आज पण लसीबद्दल गैरसमज खूप मनामध्ये सोशल मीडियामधून बसलेला आहे. तर माझी विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी जनजागृती करावी आणि ही जी नियमावली आहे ती पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे सारखी लावावी. औरंगाबादचा पॅटर्न आपल्याकडे बीड जिल्ह्यात देखील आता राबवण्यात येतोय, काय सांगाल याबद्दल? काय आपण बऱ्याच जगाला कोरोनाने विळखा घातला आणि त्याच्यानंतर याच्यातून आपण सावरतून करी असं एक भयानक चित्र आपल्या समोर दिसत होतं. परंतु शासनानं, प्रशासनानं याच्याबद्दल खूप गांभीर्य लक्षात घेऊन आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ही नियमावली जी आहे ती लागू केली, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे नियमावलीबद्दल नियम तर असायलाच पाहिजे, नियमातच लसीकरण व्हायलाच पाहिजे. आणि नियम
का गरज का पडली बघ नियमाची. तर लोक मागे राहिले. का राहिले? काही लोकांमध्ये काय शंका होत्या, काही लसीकरणाबाबत होत्या, पण त्या लोकांनी नाही. लोकांनी शासनावर विश्वासच ठेवला पाहिजे आणि लसीकरण केलंच पाहिजे आणि करून घेतलंच पाहिजे. नक्कीच लसीकरण करणं देखील गरजेचं असल्याचं इथं मत जे आहेत मांडतायत. काय सांगाल, आता आरोग्य विभागाकडे जी नियमावली आज इथे राबवण्यात येत आहे, जे कार्यालय आहे शासकीय कार्यालय, त्यात जायचं असेल तर वॅक्सिन देखील घेणं गरजेचं आहे. मी सर्वप्रथम देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की देशामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांमधून देशामध्ये 100 कोटीचा टप्पा हा पूर्ण केलेला आहे. परंतु आरोग्य विभागाने जी ही नवीन नियमावली केलेली आहे त्याच्याशी मी 100% सहमत आहे. कारण जनता ही कुणाच्याही पेपरवर काही बातम्या व्हॉट्सअपला ह्याला त्याला वाचलं की लस घेत नाही. परंतु अशा प्रकारचे निर्बंध घातल्यानंतर लोकांचा अजूनही लस घेण्याकडे जास्त प्रभावित होतील. त्यामुळे ही नियमावली आवश्यक आहे आणि लोकांना लस घेणं फार गरजेचं आहे. आरोग्य विभागाकडनं आता भर चौकामध्ये टेंट लावण्यात येतात आणि त्याच्या मार्फत आता लसीकरण केलं जातंय. काय वाटतं एकंदरीतच? हे जर शासनाने जो नियम केलेला आहे तो एकदम योग्य आहे. कारण आपण जर लहान मुलांचा विचार जर केला तर लहान मुलांना आपण कावीळची पोलिओची लस देतोच ना, त्यावेळेस आपण असुरक्षितपणा विचार करत नाहीत. पण आज मग आपण सुशिक्षित असताना आपण का लसीपासून लांब पळतो. त्यामुळं प्रत्येक नागरिकाने लसीपासून लांब न पळता प्रत्येकाने पुढे येऊन लस घ्यावी. नक्कीच मनस्वी, आपण जर पाहिलं तर कुठेतरी हे बीडकर जे आहेत त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, तर कुठेतरी उदासीनता देखील पाहायला मिळत आहे. निश्चितच. मात्र लसीकरण पूर्ण व्हावं हे जसं टार्गेट जिल्हा प्रशासनाला ठेवण्यात आलेलं आहे, तसंच आपण बघतो लोकांना सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजीबद्दल जागृत होणं तितकंच गरजेचं आहे. कोरोनासारखा दुर्धर आजार आहे, भयंकर आजार आहे, त्यातून आपण बघतो प्रत्येकाच्या इम्युन सिस्टीमवर, प्रतिकारशक्तीवर तो अवलंबून आहे आणि अर्थातच त्यामुळे तातडीने जेवढं लसीकरण होईल तितकं आपण बघतोय तितका निर्बंध मुक्त आपण राहू हा विचार सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. जळगावला जाणार आहोत. मंगेश देसाई सुद्धा आपल्या बरोबर आहेत. मंगेश, जळगावकर का पाठ फिरवतात दुसऱ्या लसीकडे? कारण पहिल्या लसीसाठी आपण बघतोय जळगावकरांनी अक्षरशः रांगाच्या रांगा लावलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. प्रसंगी लस जेव्हा कमी पडत होत्या तेव्हा आज जळगावकरांनी आवाज सुद्धा उठवला होता. मग दुसऱ्या लसीसाठी का इतकी उदासीनता आहे? नक्कीच मनुष्य, आपण बघतोय खरं तर आत्ताच नुकत्या जो अहवाल प्राप्त झालेला आहे आरोग्य विभागाचा, यात खरंच जळगावमध्ये दुसरा डोस घेतलेला लसीकरण जे आहे अवघे 22% झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या डोसकडे नागरिकांनी जी पाठ फिरवली आहे. एकंदरीत खरं हा एक अतिशय गंभीर विषय आहे आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला देखील वेगवेगळे पाऊल उचलणं देखील गरजेचे आहे. त्याच पद्धतीने औरंगाबाद पॅटर्न जळगाव जिल्ह्यात राबवण्याचा प्रयोग देखील आता जिल्ह्यात केला जातो आहे. त्या पद्धतीने मात्र या पॅटर्नचा राबवण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोल असेल, औषधं असतील, किराणा असेल, याकरता 2 डोसचे प्रमाणपत्र हे नागरिकांना अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाचं नागरिकांच्याकडे नेमकं काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल ज्या पद्धतीने खरं तर आता औरंगाबाद पॅटर्न राबवण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयोग सुरू होत आहे. खरं तर सगळ्यात कमी लसीकरण जे आहे जिल्ह्यातील अवघ्या 22% नागरिकांनी 2 डोस घेतलेले आहेत. लसीकरणाबाबत आता शासनाने जे काही प्रयोग केलेले आहेत, प्रशासनाच्या माध्यमातून जे काही उपाययोजना राबवल्या जात आहे, याकडे आपण कसं बघताय? औरंगाबाद पॅटर्न हे कोरोनाला भुईसपाट करण्यासाठीचं एक चांगलं पॅटर्न या राज्यामध्ये लागू झालेलं आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करेल. आदरणीय अजितदादा पवार असतील किंवा राजेश टोपेजी असतील, यांनी या महाराष्ट्रातील कोरोनावर अनेक उपाययोजना केल्या जेणेकरून नागरिकांना हे भीतिवह वातावरणातून त्यांची सुटका व्हावी. परंतु केंद्र सरकारने कोरोनाच्या अनेक ज्या काही सोयी सुविधा होत्या त्या देण्यासाठी या ठिकाणी सापत्निक वागणूक दिली. जर व्हॅक्सिनेशनचं आपण बोललो तर ज्या राज्यामध्ये कमी व्हॅक्सिनेशन लागत होते त्या ठिकाणी जास्त डोस त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात होते आणि त्यावेळेला महाराष्ट्रात एकंदरीत महाराष्ट्र शासनाने जी आवश्यकता होती किंवा महाराष्ट्र शासनाची जी यंत्रणा त्या ठिकाणी उभी केलेली होती त्यावेळेला व्हॅक्सिनेशनचे डोस केंद्राकडून कमी मिळत होते, जेणेकरून मुद्दाम ते कमी दिले जात होते आणि ते जर चांगल्या प्रमाणात मिळाले असते तर आज कदाचित ही परिस्थिती आली नसती. पण तरी सुद्धा हे जे औरंगाबाद पॅटर्न राबवलं जातं, दुसरा डोस जो अनिवार्य आहे, पेट्रोल पंप असेल, औषधे असतील, ज्या ज्या ठिकाणी जी पूर्तता असते त्या त्या ठिकाणी दुसरा डोस देण्यासंदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दाखवावं लागेल. हे खरोखर चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम राज्यात जर राबवला तर ही तुमची संपूर्ण कोरोनाची भीती आणि कोरोनावरचं जे संकट ज्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाले हे भविष्यामध्ये थांबतील. कालच अजितदादा पवारांनी एका कार्यक्रमामध्ये सर्वांना नव्हे तर मंत्र्यांचा सुद्धा जाब त्या ठिकाणी विचारला की तुम्ही मास्क का लावत नाही. निश्चितच आपण सर्वसामान्यांबद्दल बोलतोय. मंगेश, सर्वसामान्य नेमकं का पाठ फिरवतायत?
मंगेश, ज्या पद्धतीने आपण बघतोय की खरं तर वृद्धांचं जे लसीकरण होतं याबाबत खूप मोठा मुद्दा होता. मात्र आता दुसऱ्या ठिकाणी वृद्धांनी देखील पाठ फिरवलेली आहे. आधी आपण बघतो की मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी लसीकरण केंद्रावरती रांगा लागल्या होत्या. मात्र आता सगळे लसीकरण केंद्र ओस पडलेले आहेत. एकंदरीत या विषयाकडे आपण कसं बघताय? बरेचसे वृद्धांमध्ये सुद्धा लसीकरणाविषयी जागरूकता करायला पाहिजे होती. अगोदर जर तुमची व्हॉट्सअप मीडिया वगैरेवर जे मेसेज फिरले जात आहेत की लसीकरणामुळे असं होतं, या लसीकरणामध्ये पेशंट दगावत आहेत, हे जर का व्हॉट्सअपवर सुद्धा कंट्रोल केलं पाहिजे होतं आणि लसीकरण कसं जास्तीत जास्त होईल वृद्धांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे होता. आणि ती आवश्यकता आता आहे आणि जेणेकरून सर्व वृद्ध हे ती लस घेतील असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे? ज्या पद्धतीने खरं तर व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना खरं तर मोठं प्रशासनाने एक आव्हान ठेवलेलं आहे. कारण की जोपर्यंत आता ग्राहकांचे 2 लसीकरण झाले नसतील, त्यांचं सर्टिफिकेट नसेल, तोपर्यंत ग्राहकांना देखील परवानगी नसणार आहे किंवा व्यावसायिकांना देखील आपले 2 डोस पूर्ण केलेले पाहावं लागेल. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? हा निर्णय कसा वाटतोय? नाही, हा निर्णय योग्य आहे. कारण कसं जर जोपर्यंत आपला कोरोना नियंत्रण येत नाही कोरोना नियंत्रणामध्ये, तोपर्यंत यांना व्हॅक्सिनेशन गरजेचं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने ह्या कोरोना लसीकरणाला घेतलंच पाहिजे. व्हॅक्सिनेशन प्रत्येकाचं झालंच पाहिजे. आणि जे जिल्हाधिकारी असोत किंवा कोणी असो, ज्यांनी जे हा निर्णय घेतलेला आहे प्रत्येकाने, किंवा आपल्याला तुम्ही जर लसीकरण केलेलं नाही आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे, ते गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. आणि कसं आहे की पुढे कोरोनाचं जर संकट टाळायचं आहे तर प्रत्येकाने लसीकरण करणं योग्यच आहे. नक्कीच आपण बघू शकतोय. खरं तर ज्या पद्धतीने प्रशासनाने औरंगाबाद पॅटर्न जिल्ह्यामध्ये राबवण्याचा जो विचार केलेला आहे, खरं तर या दृष्टीने जळगावकरांनी स्वागत केलेलं आहे. मात्र कुठेतरी आगामी काळामध्ये लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रशासन जे प्रयत्न करत आहे, निश्चितच हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न जो होत आहे, याकडे आता खरंच नागरिक पुन्हा गांभीर्याने लक्ष देतील का, हे पाहणं मात्र महत्त्वाचं आहे. निश्चित राज्य कोरोनामुक्त व्हावं म्हणून तातडीनं लसीकरण करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला. अगदी ठिकठिकाणी जाग्यावर अनेक लसीकरणाची केंद्र उभारण्यात आली. आपण तर सगळ्या सोयी सुविधा देण्यात आल्या, जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं पहिल्या डोससाठी नागरिकांनी उत्साह दाखवला होता, तितका उत्साह दुसऱ्या डोससाठी दिसून येत नाही. खास करून ग्रामीण भागामध्ये ही मोठी परिस्थिती बघायला मिळते. पर्यायानं प्रशासनाला आता कडक पावलं उचलावी लागतात. त्याकडे कसं नागरिक बघतात हे आपण जाणून घेत आहोत. ठाण्याला जाऊया. निकेश शार्दूल आपल्या बरोबर आहे. निकेश, खरं तर ठाण्यामध्ये शहरी भागात कुठेतरी आपण बघतोय लोकांमध्ये जागृती आहे की लोक दुसऱ्या डोससाठी प्रयत्न करतात, पण ग्रामीण भागात तितकीशी लोक उत्साही दिसत नाही. काय नेमकं कारण आहे मुळात? निकेश शार्दूल, याच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अंबरनाथला जाऊया. मयुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत. मयुरेश, आपण बघतोय अंबरनाथमध्ये ज्या लोकांना, म्हणजे आत्ताच आपण बोलत होतो की ट्रेननी जायचं असेल तर 2 डोस करणं गरजेचं आहे. अर्थातच अंबरनाथकरांना ऑफिस गाठण्यासाठी हे 2 डोस आवश्यक होते, कारण ट्रेनसारखा दुसरा सोयीचा पर्याय नव्हता. पण इतर भागामध्ये मात्र लोक तितकीशी दुसऱ्या डोससाठी उत्साही दिसत नाहीत. काय नेमकं कारण आहे? मनुष्य जर आपण बघितलं, कोरोना काळामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे काही नागरिकांना सूट देण्यात आली, जसं रेल्वे संदर्भात अनेक गोष्टींमध्ये. मात्र ज्या काही नागरिकांनी पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर जातच नाही. कारण की नागरिकांना कसली भीती, हा मोठा एक प्रश्न उपस्थित आहे. कारण की साधारणपणे जर आपण बघितलं 9 लाख ते 80 लाख नागरिकांचा दुसरा डोस हा झालाच नाही. तर ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर काही नागरिकांचा पहिला डोस देखील झाला नाहीत. कारण की लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध आहे, मात्र लस घेण्यासाठी कोणीही नागरिक जात नाही आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं, लसीकरणची अनेक भागामध्ये जनजागृती देखील होत आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला वर्ग जनजागृती करत, मात्र लसीकरणसाठी ग्रामीण असो किंवा शहरी भागातील दुसऱ्या डोससाठी नागरिकांनी पूर्णपणे पाठ फिरवले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया की नागरिकांमध्ये कसली भीतीचं वातावरण झालं, कारण की दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक पुढाकार का घेत नाही. दादा, काय सांगाल? पहिला डोस झाला, मात्र काही नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना भीती वाटत आहे का? दुसरा डोस घेण्यासाठी जात नाही आहे कारण की लसीकरण केंद्रामध्ये लस उपलब्ध, मात्र दुसरा डोस घेण्यासाठी कोणतेही नागरिक जात नाही. त्याचा एक माझ्यामध्ये जो आलेला अनुभव आहे, जो दुसरा डोस, यासाठी पहिल्या डोससाठी जे नागरिक जात होते त्या पद्धतीने लोकांनी घेतलेला आहे. पण दुसऱ्या डोससाठी जी जनजागृती व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तिथपर्यंत शासन
पोचत नाही आहे किंवा ती जी यंत्रणा आहे, जे स्वयंसेवक आहेत किंवा ज्या महिला ज्या काम करत आहेत त्या पोचत नाही आहेत. जास्तीत जास्त जसं पोलिओचे डोस ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन त्याची जनजागृती होत होती, तशीच जनजागृती शासन आणि इथल्या नागरिकांनी किंवा प्रशासनाने घरोघरी जाऊन ती केली पाहिजे आणि त्या लोकांना त्या प्रवाहात आणलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही त्यांना त्या व्यवस्थेमध्ये घेऊन येत नाही आणि त्यांना लस आहे, पण लस असल्याकारणाने जो वाईट अनुभव आलेला आहे लोकांना, की लाईनमध्ये जाऊन न भेटणं, काही लोकांना 2-2, 3-3 तास तिथं वेटिंग करून पण भेटलेले नाही, काही लस नाही आहे जागेवर. पण आज लस असूनसुद्धा लोक जर येत नसतील, ज्या पद्धतीने पोलिओचे डोस घरोघरी जाऊन जर सर्वे करत होते तर त्या पद्धतीने जर शासनाने जर केलं ना तर नक्कीच दुसरा डोस पण त्या नागरिकांपर्यंत पोहोचेल असं माझं मत तरी आहे. नक्कीच मनोश्री, जर आपण बघितलं जसं पोलिओचा डोस हा घरोघरी जाऊन देत असेल तर तसंच लसीकरणचं देखील डोस हा दिला पाहिजे, तरच हे दुसऱ्या डोसचं वॅक्सिन हे पूर्ण होऊ शकतात. सर, तुम्ही काय सांगणार? नागरिकांमध्ये एक बघायला गेलो तर दुसरा डोस घेण्यासाठी पाठ फिरवत आहेत नागरिक. खरं तर आज जी वॅक्सिनेशन सेंटरवर गर्दी आपल्याला जी कमी पाहायला येते, याचं कारण असं की अनेक लोकांचा पहिला डोस जो झाला आहे, पहिल्या डोससाठी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या होत्या. परंतु आता जो 85 दिवसाचा जो कालावधी आहे ते असल्यामुळे एक कुठंतरी हा लसीकरणाचा जो पूर्वी जो एक बर्डन सेंटर जो आला होता तो कुठंतरी कमी होतो आहे. आणि खरं तर शासनाने जे आज काही भरपूर असे जे नियम आणले आहेत की 2 डोस झाल्याशिवाय अनेक शासकीय सुविधा तुम्हाला घेता येणार नाही, जसं रेल्वेचा प्रवास असेल, मॉलमध्ये एंट्री असेल किंवा 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये देखील त्यांना त्या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. खरं तर हा निर्णय चांगला आहे, कारण की आपण जेव्हा पाहतो की लंडनमध्ये किंवा रशिया आणि US सुद्धा आज डेल्टा विषाणूशी पूर्णपणे त्रस्त झाली आहे. पूर्णपणे आज आपण पाहतो की युरोप संपूर्ण हे लॉकडाऊन व्हायच्या वेळ आला आहे, तिकडे देखील लॉकडाऊनची घोषणा देखील अनेक ठिकाणी होत आहे. म्हणून शासनाने कुठंतरी केंद्र सरकार असू राज्य सरकार असू कुठंतरी एक कठोर पावलं उचलत आहे. हे खरं योग्य आहे की लोकांमध्ये एक प्रचार त्या गोष्टीचा झालाच पाहिजे आणि लसीकरण देखील हे 100% झालं पाहिजे. नक्कीच मनोश्री, लसीकरण 100% झालंच पाहिजे. त्यासाठी जनजागृती अजून वेगळी करायचं हे सामान्य नागरिक निश्चितच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण बघतोय पोहोचणं आता प्रशासनाची सुद्धा गरज निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा ठाण्याला जाऊया. निकेश शार्दूल आपल्या बरोबर आहेत. निकेश, ठाण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच मनोश्री, जर ठाणे जिल्ह्याची किंवा ठाणे शहराची जर आपण परिस्थिती पाहिली तर सुरुवातीच्या काळामध्ये लसीकरण केंद्रावरती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र आता कोरोनाचे नियम शिथिल झाले आहेत, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्यामुळे आता नागरिक जे आहेत लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिका जे आहेत नवीन नियम जे आहेत ते लागू करते. ठाणेकर नागरिकांना त्याबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊया. सर, काय सांगाल? ठाणे महानगरपालिका आता ज्या लोकांनी 2 डोस घेतले किंवा 1 डोस घेतलाय त्यांना आता TMT म्हणजे बसमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेऊ शकते. कसं बघता या निर्णयाकडे सक्ती लावणं गरजेचं आहे? बघा सर, सुरुवातीच्या काळामध्ये लसीकरण हे चांगल्या प्रकारे ठाण्यामध्ये होत होतं, परंतु सरकारचं जे धोरण आहे हे राबवण्यामधली जी नियोजन शून्यता आहे त्याच्यामुळे या ठाणे शहरामधलं लसीकरण हे मंदावलेलं आहे. काही लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. आता मला असं कळलं की मागच्या एका मुलाखतीमध्ये महापौरांनी जे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी होते त्यांचा पगार रोखला, जर लस घेतली नाही तर तुमचा पगार रोखला जाईल अशा प्रकारचे आदेश काढणार होते. म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारीच हे जर लस घेत नसतील तर मग इतर नागरिक कसे काय घेतील? हा म्हणजे या महानगरपालिकेचा सपशेलपणे हा फेल झालेला आहे की काय असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे सर्व नागरिकांचं लसीकरण हे 100% झालंच पाहिजे आणि लसीकरण झालं पाहिजे, पण त्याप्रमाणे जनजागृती देखील तेवढीच करणं गरजेचं आहे. कारण नियम लावले जात आहेत पण जनजागृती तितकीच गरजेची होती. एकदम बरोबर बोलताय तुम्ही, जनजागृती झाली पाहिजे. आज तुम्ही बघताय माझ्या मागे जो कोविड सेंटर आहे आपलं हे लसीकरण केंद्र जे आहे इथे एक टाइम होता की इथे लाईनी लागायच्या, लोक रात्री बसून लाईन लावायचे. आज ठाण्यात 5 लाख लोकांनी लसच घेतलेली नाहीये. 5 लाख लोकांनी लस घेतलेली नाही. एकदम योग्य डिसिजन झालेलं आहे की पगार नाही आहे. आणि मी आता ऐकलंय की तुम्हाला शिवाजी हॉस्पिटल असेल किंवा आपलं सिव्हिल हॉस्पिटल असेल तिकडे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही जर कधी तुमच्या 2 लस झाल्या नसतील तर, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्याच नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही केलं पाहिजे ते.
प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही केलं पाहिजे. त्याच्याबद्दल जनजागृती पहिले केली पाहिजे आणि मग हे सगळे कायदे त्यांनी आणले पाहिजेत. सक्ती लावताय पण जनजागृती तेवढीच गरजेची होती. का वाटतं सुरुवातीच्या काळात नागरिकांनी खूप गर्दी केली होती, आता पाठ फिरवलेली आहे, नक्की काय कारण असू शकतं आणि ठाणे महानगरपालिकेने आता काय उपाययोजना केल्या पाहिजे? मुळातच प्रशासन लोकांपर्यंत ही भावना पोचवायला कमी पडलेले आहे. ठाणे महापालिका असेल किंवा राज्य शासन असेल, हे कमी पडलेले आहे की लोकांना लसीकरणाचं महत्त्वच ते पटवून देऊ शकले नाहीत. याच्यामागे लोकांची अजून एक भावना अशी आहे की लोकांना कोविडचं तेवढं सिरियसनेस आज कळलेलं नाही आहे म्हणा किंवा कळत नाही, किंवा त्यांना असं वाटतंय की राज्य सरकार हे एक फार्स करते, एवढ्या खरंच केसेस नाही आहेत असं त्यांना वाटतंय. कारण का आत्तापर्यंतचा काय इतिहास बघितला कोविड सुरू झाल्यापासून, तेव्हा जेव्हा राज्य सरकारचे काहीतरी मुद्दे येतात की जेव्हा राज्य सरकार कुठेतरी पिछाडीवर जाण्याची शक्यता असते तेव्हा कोविडच्या केसेस वाढलेल्या दिसतात. म्हणून लोकांना आज अशी भावना झालेली आहे की हा मुद्दाम केलेला आकडा फुगवून सांगतायत का, म्हणजे खरोखरीच एवढं कोविड नसेल. म्हणून कदाचित ही लोकांची भावना झालेली असू शकते की बाबा कोविड एवढं सिरियस नाही आहे, आपण लसीकरण नको घ्यायला. आणि खरं तर जर प्रशासनाचीच लोक, जसं मगाशी यांनी सांगितलं तसं, जर महापालिकेचीच लोक जर का घेत नसतील लस, तर म्हणजे ते कमी पडते कुठेतरी महापालिका लोकांना हे करायला की बाबा लसीकरण हे महत्त्वाचं आहे. तसेच आत्तापर्यंत जी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवायला पाहिजे होती ती पाहिजे त्या प्रमाणात वाढवलेली नाही. लोक येतात, लाईनीत उभे राहतात, वैतागून नंतर निघून जातात वगैरे. केंद्र सरकारकडून तर पूर्णपणे डोसेस येत आहेत, सगळं काही होतंय, पण ह्या लोकांना इथे स्थानिक पातळीवर त्याचं नियोजन करता येत नाहीये. म्हणून हा सगळा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. आणि शेवटी लोक काय म्हणतात, जाऊ देत, काय करायचे. नक्कीच मनुष्य जर पाहिलं हे जे नियम किंवा अटी जे लागून गेलेले आहेत त्याचं स्वागत आहे, मात्र कुठेतरी हे नियम लागू करत असताना कुठेतरी नागरिकांमध्ये जनजागृती तेवढीच गरजेची असल्याचं हाच मुळात मुद्दा आहे. एकीकडे तुम्ही निर्बंध जर लादत असाल तर अर्थातच तातडीनं लसीकरण व्हावं म्हणून हे निर्बंध लादले जात आहेत. त्याचा अगदी अनेक ठिकाणी स्वागत सुद्धा केलं जात आहे, पण प्रशासनाची सुद्धा तितकीच जबाबदारी. जे सुरुवातीला ज्या पद्धतीनं प्रबोधन होत होतं लोकांचं, तितकंसं प्रबोधन किंवा तितकी जनजागृती आत्ता होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनानं सुद्धा तातडीने या संदर्भात पावलं उचलणं आणि गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून दुसऱ्या डोससाठी सुद्धा लोक तितकीच अगदी उत्सुक राहतील. या सगळ्याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, पण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.